कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नवीन वर्षाची सुरुवात होत असताना राजापूरमध्ये एक दुःखद घटना घडली. कणकवली उमरट येथे दुचाकी आणि ट्रक यांच्यात धडक होऊन अपघात झालाय आणि या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीस्वार सावंतवाडीवरून राजापूरच्या दिशेनं जात होता. यावेळी उमरट येथे यू-टर्न घेत असताना दुचाकीनं मागून धडक दिली असल्यानं हा अपघात झाल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलंय. राजापूर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी गनी खतीब यांचा सुपुत्र अमान गनी खतीब वय 21 याचा कणकवली फोंडा येथे झालेल्या दुचाकी भीषण अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालाय. आज बुधवारी 31 डिसेंबरच्या सकाळी साधारणतः 10:30 ते 11 वाजण्याच्या दरम्यान महामार्गावर फोंडा उमरट फाट्यावर हा अपघात झाला. अमान याच्या अपघाती मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जाते. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं. अपघातग्रस्ताला स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. दुचाकीस्वाराच्या डोक्याला जास्त मार लागल्यानं मोठा रक्तस्राव झाला होता. यामध्ये या युवकाचा मृत्यू झाला अशी माहिती रुग्णालयामधून देण्यात आली. पोलिसांनी दुचाकी रस्त्याच्या बाजूला केली आणि ट्रक देखील पोलिसांनी ताब्यात घेतलाय. अमान खतीब हा बुधवारी सकाळी कामानिमित्त आपली दुचाकी घेऊन सावंतवाडी येथे गेला होता. सावंतवाडीकडून राजापूरकडे परतत असताना म्हणजे घरी येत असताना फोंडा उमरट फाटा येथे ट्रकला मागून जोराची धडक बसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताची खबर मिळताच राजापूर शहरातील अनेक व्यापारी आणि अमान यांच्या मित्र परिवारानं कणकवलीच्या दिशेनं धाव घेतली. अमान याच्या अपघाती मृत्यूमुळे खतीब कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. राजापूरचे माजी नगरसेवक सलाम खतीब यांचा अमान हा पुतण्या होता. कोकण कट्टा न्यूज, राजापूर, रत्नागिरी.